जय हिंद मित्रांनो, लय दिवसापासून नियोजन होतं की कुठं तर फिरायला जायचं, पण शेवटी फिरून कनेरी मठ ठरलं। या नियोजनात लय जण होते, पण या लय जणांनी डुचू दिला, म्हणून आम्ही 4 जण झाले। आणि कनेरी मठ मध्ये आल्यावर आपल्याला 200 रुपये पर पर्सन तिकीट काढायला लागतंय। पार्किंगचा पण काय विषय नाही, इथं गाड्या लावायला जागा आहेत। खरं तर 2 महिन्यापूर्वी आम्ही कनेरी मठला गेलतो, पण व्लॉग एडिट करून आता टाकलोय। आत आल्यावेळी आपल्याला एक मिनी तलाव लागतंय आणि आम्ही त्या तलावाजवळ त्या गेट जवळ फोटोशूट करायला सुरू केलं आणि मित्रांच्या चेहऱ्यावरचं हास्य आपण बघू शकतो की ते किती खुश झाल्यात। आणि कनेरी मठ बद्दल सांगायचं झालं तर कनेरी मठ हे कोल्हापूर जिल्ह्यातील कनेरी तळसंदे गावाजवळ वसलेलं एक छोटंसं गाव आहे आणि भारतातलं पहिलं ग्रामीण जीवन संग्रहालय येथे उभारलं गेलं आहे। येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर श्रावण मासातील महादेव यात्रा भरते आणि मठाच्या वतीने शिक्षण, आरोग्य सेवा व गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुद्धा चालवलं जातं। तसेच आध्यात्मिक शिबिर सुद्धा हे मठ आयोजित करत असतं। त्याचबरोबर इथं 30 रुपये तिकीट असणारी ही रेल्वे तुम्ही बघू शकता। खरं तर लहान मुलांसाठी लय भारी वाटतं या रेल्वेत, लहान मुलांना लय भारी वाटतं की या रेल्वेत बसायला, पण आम्ही सुद्धा लहान होऊन या रेल्वेत बसलेलं। आतमध्ये वेगवेगळ्या प्राण्यांच्या मूर्त्या, हलती चित्र लहान मुलांना आकर्षित करतील अशा अनेक गोष्टी इथे आहेत। आणि या गावाचं मिनी व्हर्जन सुद्धा आपण बघू शकतो। तसेच पारंपरिक व्यवसाय करणारे जे आहेत त्यांच्या मूर्त्या सुद्धा इथे आहेत। आणि हे जे आईना महल आपण बघालय, इथं तुमच्या जवळजवळ 4 ते 5 प्रतिमा दिसतात आणि आपण कुठं चाललोय आपल्याला समजत नाही। सरळ सरळ जाऊन आपण आरशाला धडकतोय। मी तर 2-3 वेळा जाऊन आरशाला धडकलेलो। आणि हे इथं भूत बंगला सुद्धा आहे, पण एवढा काय मला भयानक वाटला नव्हता, पण बारके पोरं लगे भीतील या टाईपचा भूत बंगला होता। पण आमच्यातला एक मेंबर असा होता जो ह्या भूत बंगल्याला भिलता, म्हणून आम्हाला पैसे फिटल्यासारखं वाटलेलं। तर साऊंड सिस्टीम मुळेच अर्धे लोक इथं भीतील, एवढा त्या भूतांचा आवाज खतरनाक आहे। पण भारी होता भूत बंगला। मग म्हटलं की आता सगळं आम्ही कनेरी मठ एक्सप्लोर सुद्धा केलं। मग म्हटलं की जाता कुठं धाब्यावर जेवून जायचं। मग एक छोट्याच्या धाब्यावर आम्ही जेवायला थांबलं। मग बाहेर सुद्धा पाऊस खूप पडत होता, मग आम्ही घरला जायला निघालो। तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। जय हिंद मित्रांनो।